कथेचा आजचा भाग ऐकण्यापूर्वी कालचा भाग पूर्ण ऐकला असल्याची खात्री करून घ्या आणि ऐकला नसेल तर नक्की ऐका. वळूया आजच्या भागाकडे. दुसऱ्याची बायको भाग 46. मोनिकाच्या आठवणींची शाल पांघरून प्रणीत निद्रादेवीच्या अधीन झाला. नैना मात्र रोजच्यासारखी या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठून नैना तिच्या कामाला लागली होती. कपडे भिजवताना तिचं लक्ष प्रणीतच्या टी शर्टवर गेलं. पांढऱ्या टी शर्टवर मागच्या बाजूला गुलाबी रंगाचे डाग होते. ते डाग लिपस्टिकचे होते हे न कळण्याइतपत खुळी नैना मुळीच नव्हती. का का असा माझ्या भावनांचा कडेलोट केलास? अगदी क्षणभरही तुला माझी आठवण येऊ नये? मी माझी अशी काहीच किंमत नाही का? नैनाच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. तुला तरी काय दोष द्यावा आणि का म्हणून द्यावा? लग्न झाल्यापासून तू एक शब्दही बोलला नाहीस. कदाचित म्हणूनच तू मला बायको म्हणून स्वीकारलं नाहीस. नैनानं तिचे डोळे पुसले आणि मनावर दगड ठेवून ती तिच्या कामाला लागली. इकडं सोपान मामाच्या आयुष्यात मात्र वादळ उठलं होतं. नैनाच्या लग्नात लीलाबाईंनी वेळेवर पैशाची मागणी केल्यामुळं सोपान मामांनी होतं ते घर गहाण ठेवलं होतंच. त्या काळतोंडीच्या सासूला तर 2 लाख दिले होते ना, मग तो सावकार 5 लाख कसे म्हणाला? मामी मामावर चिडल्या होत्या. मामानं सावकाराकडून 5 लाख रुपये कर्ज घेतलं ही गोष्ट त्यांना बाहेरून समजली होती. लग्नाच्या तयारीसाठी घेतले होते, मामा म्हणाले. कुणी सांगितलं होतं घ्यायला? मला तर एका शब्दानं बोलला नाहीत काही, मामी म्हणाले. घेतलं ना कर्ज, फेडेन माझं मी. मामाही चिडले आणि घराबाहेर पडले. एक दिवस मामांनी लीलाबाईंच्या फोनवर फोन लावला होता. नैनाची विचारपूस ते करत होते. लीलाबाईंनी मात्र नैनाला फोन दिला नाही. आता पुन्हा त्या सटवीला फोन लावा. कपाळ करंटी कुठली. तिच्यामुळं आमच्या डोक्यावरचं छप्पर घालवलं तुम्ही. त्या दिप्यासाठी काहीच ठेवलं नाही तुम्ही. आमच्यावर आता भीक मागायची वेळ आणू नका. आणि याद राखा, पुन्हा तिला फोन लावला तर माझं मेलेलं तोंड बघाल. मामी मामावर गरजल्या. मामा हतबल झाले होते. नैना सुखात असेल का हा विचार करत होते. नैनाचं सुख देवाजवळ मागत होते. त्या दिवशीपासून त्यांनी नैनाला फोन करणं सोडून दिलं. तेव्हापासून मामा मात्र अबोल राहू लागले. ताराबाईंकडून त्यांनी नैनाची चौकशी करणं सुरू केलं. एकदा दोनदा ताराबाईंकरवी फोन करून त्यांनी नैनाची चौकशी केली. तिथूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. नैनाचं एवढ्या घाईत लग्न करून चूक तर केली नाही ना? मामाच्या मनात विचार घोळत होता. मामा अस्वस्थ राहायला लागले.
घरावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. संगे लग्न झाल्यापासून त्या पोरीसोबत साधं फोनवर बोलणं नाही. तिची सासू कधीच तिला फोन देत नाही. जावयाला फोन लावला तर तो नेहमी बाहेर असतो. पोरगी तिकडं सुखात असेल ना. त्या ताराबाईंना फोन केला तर त्याही सगळं चांगलं सुरू आहे एवढंच सांगतात. काही कळत नाहीये. मी नागपूरला जाऊन भेटून येऊ का? एकदा नयनाला डोळे भरून बघेल तर माझं समाधान तरी होईल. सोपान मामा अस्वस्थपणे मामीला म्हणाले. बाई बाई बाई, कमालच आहे. फोन न करायची शपथ घातली तर आता त्या काळतोंडीला भेटायला जायचं का? जा, खुशाल जा. तिच्या सासरी जाल तर रिकाम्या हाती जाता येणार नाही. मग तिच्यासाठी कपडे लत्ते घ्या, दागदागिने घ्या आणि अजून कर्ज वाढवा. इथं पै पै गोळा करायला मीही शेतात राबतच आहे ना. आता लोकांच्या घरचे धुणं भांडेही करून देते. म्हणजे तुम्हाला तो पैसा तिच्या मड्यावर नेऊन टाकता येईल. मामी मामावर चिडल्या होत्या. तेव्हापासून मामा अजूनच शांत राहायला लागले. मनातली घुसमट मनातच दाबायला लागले. एक दिवस नयना सकाळीच नेहमीप्रमाणे उठली होती आणि कामाला लागली होती. पण उठल्यापासून तिला अगदीच अस्वस्थ वाटायला लागलं होतं. वातावरणातही एक विचित्रच गोंधटपणा जाणवत होता. नयना स्वतःला कामात गुंतवत होती. पण आज तिचं मन थाऱ्यावर राहत नव्हतं. तेवढ्यात श्यामरावांचा फोन वाजला. त्यांच्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव होते. लीला, चला तयारीला लागा, जावं लागेल. ताराताईचा फोन होता. श्यामराव लीलाबाईंना म्हणाले. असं अचानक? कुठं जायचंय? लीलाबाईंनी विचारलं. नयनाच्या मामाला देवाज्ञा झाली, श्यामराव म्हणाले. नयनाच्या हातातलं भांडं सटकलं. काय म्हणता? अचानक काय झालं? लीलाबाईंनं विचारलं. पहाटे छातीत दुखत होतं म्हणे. दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं. श्यामराव बोलत होते. दाराच्या आडून नयना ऐकत होती. तिच्या डोळ्यातून पाणी झरत होतं. लहानपणीपासूनचा सगळा काळ डोळ्यांसमोरून झरझर सरत होता. पाठवणीवेळी मामीनं बोललेले खडे बोलही आठवत होते. तिकडं जावं की नाही नयनाला काही कळत नव्हतं. नयना, चल आटोप लवकर, लीलाबाई म्हणाले. नयनानं मोठ्या अपेक्षेनं प्रणितकडं पाहिलं. तुमचं तुम्ही जाऊन या. आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे. मीटिंग अटेंड नाही केली तर माझी नोकरी जाईल. प्रणित ऑफिसच्या तयारीला लागला. श्यामराव, लीलाबाई आणि नयना गावी जायला निघाले. श्यामरावांनी त्यांच्या मित्राची गाडी बोलवून घेतली. ड्रायव्हरनं वाऱ्याच्या वेगानं गाडी नेली. मामाच्या घराच्या गल्लीत गाडीनं प्रवेश केला. पुढं रस्ता खोदून ठेवला आहे, गाडी जाणार नाही, रस्त्यानं जाणारा एक इसम ड्रायव्हरला म्हणाला.
त्यामुळं ड्रायव्हरला गाडी दूर उभी करावी लागली. घरासमोर गर्दीचा लोट होता. नैना मात्र दूरच थांबली. मामाचं कलेवर बघण्याची हिंमत तिच्यात नव्हतीच. आणि त्याहीपेक्षा मामीच्या बोलण्याची तिला भीती वाटत होती. नैना दुरूनच सगळं बघत होती. ती दूर उभी आहे याकडं कुणाचं लक्षच नव्हतं. थोड्या वेळानं अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी मामीचा विलाप तर कुणीही बघू शकणारं नव्हतं. दिप्याही भिरभिरत्या नजरेनं इकडं तिकडं बघत होता. स्मशानभूमीच्या दिशेनं सगळे निघाले होते. बायकांनी मामीला गच्च धरून ठेवलं होतं. स्मशानात बायकांनी जात नसतात हे त्या मामीला समजावून सांगत होत्या. नैना मात्र अंत्ययात्रेच्या मागं निघाली. स्मशानात तरी मामाचं शेवटचं दर्शन होईल अशी तिला आशा होती. मामाचं कलेवर चितेवर ठेवलं होतं. दिप्या अग्नी देत होता तेवढ्यात नैना ओरडली, थांब दिप्या. नैनाला तिथं आलेलं बघून दिप्या धावतच तिच्याजवळ गेला. तिच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखा ढसाढसा रडला. चितेवर ठेवलेल्या मामाचं तिनं शेवटचं दर्शन घेतलं. दिप्या आणि तिनं मिळून मामाला अग्नी दिला. नैनाच्या आयुष्यातला आधारवड कोसळला होता. पंचत्वात विलीन झाला होता. आता मात्र आयुष्यात फक्त फरफट होती. मायेचा एक स्पर्श होता. आधार देणारा एक हात होता. तोही आज हरवला होता. अगदी कायमचा. कसा असेल नैनाचा हा पुढचा प्रवास जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथामालिका दुसऱ्याची बायको. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.